नमस्कार, कुक विथ निशूमध्ये मी निशू तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण छोले मसाल्याची रेसिपी बघणार आहोत। रेसिपीला सुरुवात करायच्या आधी माझी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, जर का तुम्ही अजूनही कुक विथ निशू या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करायला विसरू नका। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी 2 मध्यम आकाराचे टोमॅटो कट करून घेतलेत, तसेच एक मोठ्या आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे, 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि एक अर्धा इंच एवढा आल्याचा तुकडा कट करून घेतला। आता हे सगळं आपण मिक्सरमधून बारीक वाटून घेऊया। हे सर्व तुम्ही सुरुवातीला भाजून देखील नंतर वाटू शकता, परंतु इथे मी कच्चंच वाटण आधी तयार करून घेते। वाटण तयार आहे। आता आपण बाकीचे मसाले बघूया। इथे मी एक तमालपत्र, एक हिरवी वेलची, 2-3 लवंग, 2-3 काळी मिरी, एक दालचिनीचा तुकडा आणि 1 चमची बडीशेप घेतलेली आहे। आता आपण हे सर्व वाटून घेऊया। वाटून घेतल्यामुळे भाजीला तिखटपणा थोडा जास्त वाटतो। जर तुम्हाला तिखटपणा जास्त नको असेल तर तुम्ही हे सर्व साहित्य फोडणीला घालू शकता। आता हे सर्व मी वाटून घेतले ते एका प्लेटमध्ये काढून घेते। तसेच मी इथे कसुरी मेथी देखील घेतलेली आहे। 1 कप काबुली चणे इथे मी रात्रभर भिजवून घेतल्यात। आता ते आपण शिजवून घेऊयात। भिजवलेले काबुली चणे आणि एक स्वच्छ धुवून कापून घेतलेला बटाट कुकरमध्ये घालून घेतले। आता आपण त्यामध्ये पाणी घालून आणि चवीनुसार मीठ घालून शिजवून घेणार आहोत। आपल्याला 3 ते 4 शिट्या इथे काढून घ्यायच्या आहेत। प्रत्येक कुकरच्या कॅपॅसिटीप्रमाणे शिट्या कमी जास्त लागू शकतात, पण साधारणतः 3 ते 4 शिट्यांमध्ये चणे शिजतात। एका बाजूला आपण कुकर लावून ठेवलाय आणि एका बाजूला आपण ग्रेव्हीची तयारी करून घेऊया। त्यासाठी मी इथे एक पॅन गरम करत ठेवला, त्यामध्ये 2 पळी इतकं तेल घालून घेते। तेल चांगलं गरम झालं की नंतर त्यामध्ये आपण अर्धी चमची जिरं घालून घेऊयात। तसेच आपण जो वाटून घेतलेला खडा मसाला आहे तो देखील घालणार आहोत। तुम्हाला जर का तिखटपणा कमी करायचा असेल तर तुम्ही हा जो खडा मसाला घेतला त्याचं प्रमाण कमी देखील करू शकता, किंवा तुम्ही इथे अख्खा मसाला वापरला तरी देखील चालेल। आता आपण जी टोमॅटो आणि कांद्याची प्युरी करून घेतले ती देखील ह्यामध्ये घालून घेऊयात आणि चांगली परतून घेऊयात। कांदा टोमॅटो कच्चा असल्यामुळे आपल्याला तो तेलामध्ये पूर्ण शिजवून घ्यायचा आहे। जर का तुम्ही आधीच कांदा टोमॅटो भाजून घेतला तर ग्रेव्ही पटकन तयार होते। 3 ते 4 मिनिटांसाठी लो टू मीडियम फ्लेमवर आपण ही सर्व वाटण आहे ते शिजवून घेऊयात। वाटण थोडं शिजत आलं की नंतर त्यामध्ये आपण बाकीचे जे मसाले आहेत ते देखील घालून घेऊ। 1 चमची काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धी चमची घरगुती मसाला, अर्धी चमची हळद, 1 चमची धणे पावडर, तसेच पाव चमची इथे मी चिकन मसाला घालून घेते। इथे तुमच्याकडे जर का छोले मसाला असेल किंवा कोणताही गरम मसाला असेल तर तुम्ही इथे घालू शकता। मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या तिखट खाण्याच्या सवयीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता हे सर्व मसाले आपण एकत्र करून घेऊयात आणि हे वाटण आपण साधारणतः 2 ते 3 मिनिटांसाठी मंद गॅसवर शिजवून घेऊया। झाकण ठेवण्याआधी ह्यामध्ये मी 1 चमची कसुरी मेथी घेतली आहे, ती क्रश करून घालते। आता आपण ह्यावर झाकण ठेवून ते एकदम मंद गॅसवर शिजवून घेऊया। झाकण ठेवल्यामुळे तुम्ही इथे बघू शकतात ग्रेव्ही कशी छान पद्धतीने शिजली आहे आणि त्याला तेल सुटले। जर का तेल सुटलं नसेल तर आपण पुन्हा ही ग्रेव्ही 2 ते 3 मिनिटांसाठी मंद गॅसवर शिजवून घेणार आहोत। आपण काबुली चणे शिजल्यात की नाही ते एकदा चेक करून घेऊयात। चणा मस्त शिजलाय। आता आपण शिजलेले चणे ह्यामध्ये घालून घेऊया। पाणी मी एका बाजूला काढून ठेवले। सुरुवातीला मी फक्त चणे आणि बटाट ह्यामध्ये घालते आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालून घेते। आता आपण हे सर्व मिश्रण एकजीव करून घेऊया। या ठिकाणी तुम्ही असंच जर का तुम्हाला जाड ग्रेव्ही ठेवायची असेल तर 2-3 मिनिटं वाफ काढून गॅस बंद करून घेऊ शकता, परंतु जर का तुम्हाला ग्रेव्ही करायची असेल तर तुम्ही 1 ते 2 मिनिटांसाठी याला वाफ काढून नंतर त्यामध्ये जे उकडताना आपण पाणी वापरले ते घालून घ्यायचं आहे। परंतु जर का तुम्हाला सुका छोले मसाला हवा असेल तर तुम्ही मसाल्यांचं प्रमाण कमी करा। मला इथे ग्रेव्ही कितपत हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता। आता आपण ह्याला 4 ते 5 मिनिटांसाठी एक उकळी काढून घेऊयात। आपली ती छोले मसाल्याची ग्रेव्ही तयार आहे।
आता वरून आपण अर्धी चमची इतकं बटर घालून घेऊया। बटर अगदी ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर घाला, नाही घातलं तरी चालेल। आणि थोडीशी फ्रेश कोथिंबीर घालून आता आपण गॅस बंद करून घेऊया। छोले मसाला ग्रेव्ही तयार आहे। तुम्ही ही गरमागरम भाताबरोबर, चपाती किंवा पुरीबरोबर देखील एन्जॉय करू शकता। आजची छोले मसाल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका। तसेच अजूनही जर का तुम्ही कुक विथ निशो चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।